नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहात क्षणमोहाचा काळप्रीतीचा या कथेचा भाग 15. रात्रीचे 2 वाजले होते. नर्मदा सदनच्या त्या छोट्याशा खोलीत लॅपटॉपच्या स्क्रीनचा निळा प्रकाश तन्मय आणि निखिलच्या चेहऱ्यावर पडला होता. वातावरणात कमालीचा तणाव होता, पण तन्मयच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. एका अशा सत्याचा शोध लागल्याची चमक, जे संपूर्ण ओरियन ग्रुपला हादरून टाकणारं होतं. साक्षी एका कोपऱ्यात शांत बसली होती. तिचं भविष्य आता या डिजिटल कोडांच्या खेळात अडकलं होतं. साक्षी, शांत हो आणि हे बघ. तन्मयने अत्यंत गंभीर स्वरात तिला जवळ बोलावले. स्क्रीनवर हजारो ओळींचा नेटवर्क लॉग डेटा धावत होता. एखाद्या सामान्य माणसांसाठी ते केवळ आकडे आणि इंग्रजी शब्द होते, पण तन्मय आणि निखिलसाठी तो एका गुन्ह्याचा नकाशा होता. डिजिटल सापळा आणि RDPचा खेळ. तन्मयने माऊस फिरवत एका विशिष्ट एंट्रीवर क्लिक केले. ज्यावेळी तुझ्या लॅपटॉपवरून तो वादग्रस्त ईमेल अमेय जहागीरदार यांच्या लीक झालेल्या प्रोजेक्ट बद्दल पाठवला गेला, नेमक्या त्याच सेकंदाला तुझ्या सिस्टीमवर एक रिमोट डेस्कटॉप प्रोटोकॉल ऍक्टिव्ह झाला होता. याचा अर्थ असा की त्यावेळी तुझा लॅपटॉप तू स्वतः वापरत नव्हतीस, तर तो जगाच्या पाठीवर बसलेली दुसरीच कोणीतरी व्यक्ती रिमोटली कंट्रोल करत होती. साक्षीचा श्वास रोखला गेला. तन्मयने पुढे जे सांगितले ते अधिक धक्कादायक होते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या रिमोट कनेक्शनची रिक्वेस्टच्या IP ऍड्रेस वरून जनरेट झाली होती. तो IP ऍड्रेस दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नसून खन्नांच्या केबिन मधील त्यांच्या वैयक्तिक डेस्कटॉपचा होता. आता सर्व चित्र काचेसारखं स्वच्छ झालं होतं. मिस्टर खन्ना, ज्यांना अमेय जहागीरदार आपला उजवा हात मानत होते, ते आपल्या केबिनमध्ये आरामात बसून मिरर इमेज तंत्रज्ञानाचा वापर करत होते. त्यांनी साक्षीच्या लॅपटॉपचा ताबा घेतला, तिच्या क्रेडेन्शियल्सचा वापर केला आणि जगाला असं भासवलं की ही गद्दारी खुद्द साक्षीनेच केली आहे. खन्नांचा असा पक्का अंदाज होता की अमेयची IT टीम फार फार तर लॅपटॉपचे लॉग्स तपासेल आणि तिथे साक्षीचं नाव पाहून तिलाच दोषी ठरवून कामावरून काढून टाकेल. पण तन्मयने या खेळाचे नियमच बदलून टाकले होते. नेटवर्क ट्रॅफिकचा अदृश्य नकाशा तन्मयने केवळ साक्षीचा लॅपटॉप तपासला नव्हता. त्याने बँकेच्या एका अत्यंत विश्वासू IT ऑडिट कन्सल्टंट मित्राची मदत घेऊन त्या रात्रीच्या ओरियनच्या संपूर्ण ऑफिसचा नेटवर्क ट्रॅफिक डेटा मिळवला होता. ऑफिसच्या वायफाय आणि सर्व्हरवर त्या रात्री नेमकी कोणती हालचाल झाली याचा हा कच्चा चिठ्ठा होता. निखिल, हे बघ, इथे काहीतरी वेगळं वाटतंय. तन्मयने स्क्रीनवरच्या एका कोडिंगच्या पॅटर्नकडे निर्देश केला. खन्ना हे जरी अनुभवी खेळाडू असले तरी डिजिटल जगात पूर्णपणे अदृश्य राहणे अशक्य असतं. घाईघाईत त्यांनी एक तांत्रिक चूक केली आहे. निखिलने तो विशिष्ट कोड डिकोड करायला सुरुवात केली. काही मिनिटांच्या शांततेनंतर निखिल आनंदाने ओरडलाच. ओ माय गॉड, तण्या, तू खरंच जिनियस आहेस. खन्नांनी पुरावे मिटवण्यासाठी साक्षीच्या लॅपटॉपवर एक सेल्फ डिस्ट्रक्टिंग स्क्रिप्ट रन केली होती. ही स्क्रिप्ट अशी प्रोग्राम केली होती की ईमेल पाठवल्यानंतर 5 मिनिटात ती लॅपटॉपमधील सर्व इव्हेंट लॉग्स आणि रिमोट ऍक्सेसचे पुरावे कायमचे नष्ट करणार होती. पण मग काय झालं? साक्षीने उत्सुकतेने विचारलं. नशिबाची साथ, निखिल म्हणाला. त्या रात्री ऑफिसच्या इंटरनेटमध्ये काही सेकंदासाठी तांत्रिक अडथळा आला असावा, किंवा घाईमुळे खन्नांनी ती स्क्रिप्ट नीट एक्झिक्यूट केली नाही. ती स्क्रिप्ट मध्येच थांबली. मी त्या अर्धवट राहिलेल्या स्क्रिप्टचे तुकडे शोधून काढले आहेत आणि सर्वात मोठा धमाका इथे आहे. या स्क्रिप्टच्या हेड फाईलमध्ये ती ज्या मूळ लॅपटॉपवरून बनवली आणि पाठवली गेली त्या लॅपटॉपचा मॅक ऍड्रेस नोंदवला गेला आहे. आणि हा मॅक ऍड्रेस खन्नांच्या वैयक्तिक लॅपटॉपचाच आहे. मॅक ऍड्रेस म्हणजे कधीही न पुसले जाणारे फिंगरप्रिंट्स असतात. तन्मयने साक्षीला समजावून सांगितले. साक्षू, IP ऍड्रेस बदलता येतो. VPN वापरून लोकेशन लपवता येतं. पण मॅक ऍड्रेस हा त्या हार्डवेअरचा असा फिंगरप्रिंट असतो जो कधीही बदलता येत नाही. हा तो पुरावा आहे जो जगातला कोणतंही न्यायालय, कोणतीही सायबर लॅब किंवा अमेय जहागीरदारचा कितीही मोठा IT एक्सपर्ट नाकारू शकणार नाही. खन्नांनी स्वतःच्या हाताने स्वतःचा फास तयार केला आहे. तन्मयच्या आवाजात आता एक वेगळाच करारी आत्मविश्वास आणि शांतता होती. त्याने पुढे स्पष्ट केले की खन्नांनी साक्षीला केवळ एक पडदा म्हणून वापरलं होतं. त्यांना खात्री होती की अमेय जहागीरदार संतापलेल्या अवस्थेत तर्कापेक्षा भावनेला आणि समोर दिसणाऱ्या पुराव्याला जास्त महत्त्व देतील. खन्नांच्या चेहऱ्यावरचा सज्जनपणाचा मुखवटा इतका घट्ट होता की कोणी त्यांच्यावर संशय घेण्याची शक्यताच नव्हती. पण तांत्रिक सत्याने आज त्यांचा बुरखा अक्षरशः फाडून टाकला होता. साक्षीने त्या चमकणाऱ्या स्क्रीनकडे पाहिले.
ज्या अक्षरांनी, ज्या कोडाने तिला काही दिवसांपूर्वी गद्दार आणि चोर ठरवलं होतं, तीच अक्षरे आज खऱ्या गुन्हेगारांचं नाव जगासमोर ओरडून सांगत होती. तिला एका गोष्टीची तीव्र जाणीव झाली होती. अमेय जहागीरदार याच्या त्या कॉर्पोरेट, ग्लॅमरस आणि स्पर्धात्मक जगात खन्नांसारखे धूर्त लांडगे टपून बसले होते. पण नर्मदा सदनच्या या साध्या मध्यमवर्गीय जगात तन्मयसारखा एक सच्चा, बुद्धिमान आणि पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा मित्रही होता. तन्मयने पैशांचा मनी ट्रेल जो त्याने आधी शोधला होता आणि निखिलने शोधलेले हे डिजिटल फिंगरप्रिंट्स आता एकत्र जोडले होते. खन्नांच्या त्या चक्रव्यूहचा रस्ता आता संपला होता. तन्मयने लॅपटॉप बंद केला आणि बॅग भरली. त्याने साक्षीच्या डोळ्यात बघून आश्वासक स्मित हास्य केलं. चल साक्षू, खूप रात्र झाली आहे. आता थोडी झोप घे. कारण उद्याचा सूर्य खन्नांच्या कारकिर्दीसाठी मावळणारा असेल आणि तुझ्यासाठी सन्मानाची एक नवीन पहाट घेऊन येईल. उद्या आपण अमेय जहागीरदारला त्याच्याच भाषेत उत्तर देणार आहोत. पण यावेळी आपण एकटे नाही आहोत. तन्मयच्या या शांत पण धारदार युक्तीने एका महाकाय कॉर्पोरेट षडयंत्राचा पायाच हादरून टाकला होता. ओरियनच्या साम्राज्यात उद्या एक मोठे वादळ येणार होते आणि त्या वादळाचा केंद्रबिंदू नर्मदा सदनमधील हा छोटासा लॅपटॉप होता. तपासाचा हा शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा टप्पा होता. तन्मयला ठाऊक होतं की डिजिटल पुरावे आणि बँक ट्रान्झॅक्शन्स जरी भक्कम असले तरी कोर्टात किंवा अमेसारख्या व्यवहारी माणसासमोर प्रत्यक्ष भेटीगाठींचे पुरावे जास्त परिणामकारक ठरतात. निटको कन्स्ट्रक्शनचा मालक आणि मिस्टर खन्ना यांच्यात पडद्यामागे काय शिजलं होतं हे सिद्ध करण्यासाठी तन्मयने खन्नांच्या मोबाईल टॉवर लोकेशनचा सखोल अभ्यास केला. यासाठी त्याने निखिलच्या तांत्रिक मदतीचा वापर करून खन्नांच्या संशयास्पद हालचालींची ट्रॅकिंग मॅप तयार केली. एक धक्कादायक वास्तव समोर आलं. ज्या दिवशी नेटकोच्या मालकाची आणि अमेय जहागीरदारची स्कायलाईन करारावरून झालेली गुप्त बैठक फिसकटली होती, नेमक्या त्याच संध्याकाळी खन्नांचे मोबाईल लोकेशन पुण्याच्या एका निर्जन भागातील एका फार्म हाऊस हॉटेलमध्ये दाखवत होते. त्याच वेळी नेटकोच्या मालकाचा फोनही त्याच टॉवर रेंजमध्ये होता. हे बघ साक्षू, याला म्हणतात कॉन्स्पिरेसी, दुष्ट षडयंत्र. ज्यावेळी अमेय सरांना वाटत होतं की खन्ना त्यांच्या दुःखात सहभागी आहेत, त्याच वेळी खन्ना शत्रूच्या छावणीत बसून पुढची चाल रचत होते. तन्मयने नकाशावर लाल खून करत सांगितलं. साक्षीने तो नकाशा पाहिला आणि तिच्या काळजात धस्स झालं. तन्या, पण हे सर्व पुरावे आपण अमेय सरांना कसे देणार? ते तर आपलं नाव ऐकायलाही तयार नाहीत. त्यांनी तर मला पोलिसांची भीती घातली आहेत. आपण ओरिएंट टॉवर्सच्या गेटपर्यंत गेलो तरी सिक्युरिटी आपल्याला आत सोडणार नाही. साक्षीने आपली खरी शंका उपस्थित केली. तन्मयने शांतपणे साक्षीचे डोळे पुसले आणि तिचे थरथरणारे हात आपल्या हातात घेतले. त्याच्या डोळ्यात एक अढळ आत्मविश्वास होता. साक्षी, बँकर कधीच दरवाजा ठोठावून परवानगी मागत नाही. तो थेट हिशोबाची वही आणि ऑडिट रिपोर्ट घेऊन समोरच्या टेबलावर उभा राहतो. उद्या ओरियन ग्रुपची अत्यंत महत्वाची बोर्ड मीटिंग आहे. अमेय जहागीरदार उद्या स्कायलाईन प्रोजेक्ट अधिकृतरित्या बंद करण्याची आणि कदाचित ओरियनचे शेअर्स विकण्याची घोषणा करणार आहे. खन्नांना वाटते की ते जिंकलेत आणि अमेय पूर्णपणे तुटला आहे. पण उद्या सकाळी 10 वाजता जेव्हा बोर्डाच्या सदस्यांसमोर आणि अमेय सरांच्या टेबलवर हा फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्ट आदळेल, तेव्हा खन्नांचा हा बुद्धिबळाचा खेळ त्यांच्यावरच उलटा फिरेल. तन्मयने रात्रभर जागून सर्व पुरावे एका काळ्या लेदर फाईलमध्ये लावले. एका बाजूला मंडरेलचे स्पष्ट आकडे होते, जे खन्नांच्या शेल कंपन्यांची पोलखोल करत होते. दुसऱ्या बाजूला डिजिटल गुन्ह्यांचे तांत्रिक रिपोर्ट होते, जे साक्षीचा लॅपटॉप मिरर केल्याचं सिद्ध करत होते. आणि तिसऱ्या बाजूला खन्नांच्या कारस्थानाचा संपूर्ण आराखडा मोड्स ऑपरेंडी होता. तन्मयला आज पहिल्यांदाच जाणवलं की हा लढा आता फक्त साक्षीची नोकरी वाचवण्यासाठी उरला नव्हता. हा लढा एका प्रामाणिक मध्यमवर्गीय मुलीच्या स्वाभिमानासाठी होता, जिला या कॉर्पोरेट जगतातील शार्क्सने स्वतःच्या स्वार्थासाठी गिळण्याचा आणि उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता. अमेय जहागीरदारचा अहंकार आणि खन्नांची गद्दारी या दोघांनाही आज नर्मदा सदनच्या साध्या पण शक्तिशाली सत्याची चव चाखावी लागणार होती. साक्षी, उद्या तू पुन्हा त्याच ऑफिसमध्ये जाणार आहेस, त्याच लिफ्टमधून वर चढणार आहेस. पण यावेळी तू घाबरलेली आरोपी म्हणून नाही, तर ओरियनला विनाशापासून वाचवणारी एक व्हिसल ब्लोअर म्हणून जाणार आहेस. आणि काळजी नको करू, मी तुझी सावली बनून तुझ्या मागे असेन. माझ्या बॅगेत असलेले हे कागद उद्या अमेय जहागीरदारच्या सत्तेला तडे देतील, तन्मयने ठामपणे सांगितलं.
हळूहळू रात्र सरली आणि पहाटेचा गारवा वाड्याच्या ओसरीवर जाणू लागला. नर्मदा सदनवर पुन्हा एकदा सूर्यप्रकाश पडू लागला होता. पण हा सूर्यप्रकाश फक्त एका नवीन दिवसाची सुरुवात नव्हती, तर एका महाकाय सत्याच्या उलगड्याची नांदी होती. तन्मयची शांत पण तीक्ष्ण बुद्धी आता अमयच्या अहंकारी विश्वाला आणि खन्नांच्या गुन्हेगारी जगाला समोरासमोर टक्कर देण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाली होती. तन्मयने आपली बॅग उचलली, देवाचा आशीर्वाद घेतला आणि साक्षीकडे पाहून हसून म्हणाला, चलो, आता हिशोब पूर्ण करण्याची वेळ आली आहे. सकाळचे 10 वाजले होते. पुण्यातील सेनापती बापट रोडवर असलेल्या ओरियन टॉवर्सच्या त्या अवाढव्य काचेच्या इमारतींवर सूर्याचे किरण चमकत होते. या इमारतीच्या गेटपाशी एक साधी काळी बाईक थांबली. आलिशान गाड्यांच्या रांगेत ती थोडी विसंगत वाटत होती, पण त्यावर स्वार झालेला माणूस मात्र कोणाही कॉर्पोरेट टायकूनपेक्षा कमी वाटत नव्हता. पांढरा कडक इस्त्रीचा शर्ट, गडद निळी पॅन्ट, डोळ्याला चष्मा आणि हातात एक लेदरची फाईल. तन्मय बाईकवरून उतरला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर कमालीचा शांत पण भेदक आत्मविश्वास होता. त्याच्या मागे साक्षी उतरली. तिने आज अमयने दिलेले ते महागडे पाश्चात्य पेहराव नाकारून नर्मदा सदनच्या मातीशी नातं सांगणारी एक गडद जांभळ्या रंगाचा सुती कॉटनचा ड्रेस घातला होता. तिचे डोळे आज झुकलेले नव्हते, त्यात सत्याची एक धार होती. दोघेही मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचले. तिथल्या धिप्पाड गार्ड्सने त्यांना ओळखले. मॅडम, तुम्हाला इथे येण्यास बंदी आहे. सरांनी स्ट्रिक्ट ऑर्डर्स दिल्या आहेत, एका गार्डने त्यांचा रस्ता अडवत म्हटले. तन्मयने शांतपणे आपल्या खिशातून आपले व्हिजिटिंग कार्ड काढले आणि गार्डच्या हातात दिले. मिस्टर अमय जहागीरदार यांना सांगा, जनास्ता बँकेचे सिनियर ऑफिसर आणि फॉरेन्सिक ऑडिट एक्सपर्ट आले आहेत. विषय स्कायलाईन प्रोजेक्ट मधील 50 कोटींचा आर्थिक घोटाळा आणि प्लांट केलेले खोटे पुरावे हा आहे. जर त्यांनी आम्हाला 5 मिनिटात आत बोलावले नाही तर हा रिपोर्ट थेट क्राईम ब्रँचच्या टेबलावर जाईल. तन्मयचा आवाज इतका खणखणीत आणि अधिकारवाणीचा होता की गार्डच्या अंगावर सरसरून काटा आला. त्याने तातडीने इंटरकॉमवर मेसेज दिला आणि काही सेकंदातच त्यांना आत जाण्याची परवानगी मिळाली. दोघेही वेगाने लिफ्टमधून 19व्या मजल्यावर पोहोचले. अमयच्या केबिनकडे जाताना ऑफिसमधील कर्मचारी कामाचे नाटक सोडून त्यांच्याकडे आश्चर्याने बघू लागले. डेटा चोर म्हणून अपमानित करून हाकललेली मुलगी आज एका अनोळखी तरुणाच्या सोबत इतक्या ताठ मानेने परत कशी आली हे कोणालाच उमजत नव्हते. तन्मयने कोणत्याही औपचारिकतेशिवाय थेट अमयच्या केबिनचा दरवाजा उघडला. आतलं वातावरण अत्यंत तणावपूर्ण होतं. अमय जहागीरदार, मिस्टर खन्ना आणि कंपनीचे काही प्रमुख बोर्ड मेंबर्स स्कायलाईन प्रकल्प अधिकृतपणे बंद करण्याच्या आणि निटको कन्स्ट्रक्शनच्या प्रस्तावावर सही करण्याच्या अंतिम टप्प्यात होते. परवानगी घेतल्याशिवाय आत येण्याची तुमची हिंमत कशी झाली? अमयचा आवाज रागाने फाटला. त्याने टेबलावरची फाईल बाजूला सारली आणि तो खुर्चीवरून ताडकन उभा राहिला. त्याची नजर साक्षीवर पडली आणि त्याचा पारा चढला. साक्षी, तुला सांगितलं होतं ना की पुन्हा या परिसरात दिसायचं नाही. तू कोणत्या तोंडाने इथे आली आहेस? आणि हा कोण माणूस आहे? तन्मयने कोणत्याही संकोचाशिवाय समोरची रिकामी खुर्ची ओढली आणि तो अत्यंत आरामात तिथे बसला. त्याने आपल्या हातातील लेदर फाईल टेबलावर ठेवली. अमयने आजवर असा उद्धटपणा पाहिलेला नव्हता. जागीरदार साहेब, थोडा संयम ठेवा. तन्मय अत्यंत थंड स्वरात म्हणाला. मी इथे साक्षीचा जुना मित्र किंवा वकील म्हणून नाही, तर ओरियन ग्रुपला विनाशापासून वाचवणारा एक ऑडिटर म्हणून आलो आहे. आणि बसण्यापूर्वी तुम्हाला एक प्रामाणिक सल्ला देतो. तुमचा हा राग सध्या खिशात ठेवा, कारण पुढच्या 10 मिनिटात तो तुम्हाला स्वतःवरच काढायला लागणार आहे. खन्नांच्या कपाळावर घामाचे थेंब उमटले. तन्मयची नजर खन्नांकडे वळली आणि तिथे एक उपरोधिक हास्य उमटलं. काय खन्ना सर, तुमच्या मेहुण्याच्या रुद्रा इव्हेंट कंपनीला निटको कडून जे 50 कोटींचं गिफ्ट मिळालंय त्याचा हिशोब अमय सरांना दिला की नाही? तन्मयच्या या एकाच वाक्याने केबिन मधील हवा बदलली. बोर्ड मेंबर्स एकमेकांकडे बघू लागले आणि अमयचा चेहरा पांढरा पडला. अमयला ज्या कॉर्पोरेट लॉजिकचा गर्व होता त्यासमोर आता एका बँकरचं सत्य उभं होतं. तन्मयने फाईल उघडली आणि पहिला पुरावा अमयच्या समोर सरकवला. युद्धाचा हा पहिला प्रहार होता. क्रमशः लेखिका वेदा. श्रोते हो, कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून अवश्य कळवा.
पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात. धन्यवाद.